अरे 3 वाजता निघणार आहोत आम्ही पुण्यासाठी, म्हणून म्हटलं बॅग आवरून घ्यावी आपली. न्यायचं सगळं सामान एका ठिकाणी काढून ठेवलं आणि मला अंदाज आला छोट्या बॅगेत काय हे बसणं शक्य नव्हतं. मग मोठी बॅग घेतली, बॅग भरली मी. पुण्याला जायचं म्हटलं की मला खूप आनंद होतो. शेवटी माहेरच नव्हते, गणेशोत्सव आहे आणि तिथे काहीतरी कार्यक्रम असतील म्हणून साड्या घ्यायच्या, तर ते ठरतच नव्हतं. मग काय सर्वच साड्या घेतल्या आणि हा टॉप मी मुंबईवरून आणला होता. तुम्हाला कसा वाटला? घरापासून ट्रॅव्हल्स थोडं लांब होती, त्याच्यामुळे हे आम्हाला सोडायला आले आणि सातचा आनंद ट्रॅव्हल्स बघून तर काही आवरेज ना. त्याला तर असं वाटतं की कधी मी पुण्याला पोचतो आणि आजी आजोबांना भेटतो. खूप दिवसांनी माहेरी जायचं म्हटलं की आनंद हा खूपच असतो आणि सार्थला तर बसमधून बाय बाय करण्यातच वेगळा आनंद. बाहेर खूप पाऊस चालू होता आणि एक मुलगा बसमध्ये चढला आणि त्याच्या टफीला तो इतका लाड करत होता की स्वतःचे केस ओले मात्र त्याला पहिले पुसत होता. काही तास झाल्यानंतर ट्रॅव्हल्स ही नाश्त्यासाठी आणि वॉशरूमसाठी एका ठिकाणी थांबली आणि तिथे आम्ही मात्र भेळ घेतली. भेळ पण ती पण रश्याची. आणि बस जाईन या घाईघाईत सार्थने आई इथे नको खाऊया आणि ट्रॅव्हल्समध्ये त्याने पार्सल घेतली. मग थंडी खूप असल्यामुळे मी आणि आजीने चहा घेतला. आजी कोण होत्या माहित नाही, पण त्या इतक्या गप्पा मारायला लागल्या आणि शूटिंग बघून डोक्यावर पदर घेतला. घरी पोचता पोचताच रात्र झाली आणि सार्थ कधी पोचू विचारून कंटाळला. गणेशोत्सव असल्यामुळे जिकडे तिकडे छान असे कार्यक्रम चालू होते. पुण्याची ट्रॅफिक म्हणजे तर भयानक आणि लेट झाल्यामुळे माझे वडील मला घ्यायला आले आणि घरी पोचल्यावर या 2 भावांचं प्रेम बघा उतू चाललं होतं. असा होता आजचा दिवस. बाय.